हादरवून टाकणाऱ्या भोंदू खरात प्रकरणात शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली। अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला। समृद्धी महामार्गावरील या भीषण अपघातात शेळके यांचा जागीच मृत्यू झाला। शेळके हे आपल्या कुटुंबियांसह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने येताना शेळके यांची कार कंटेनरच्या मागच्या बाजूला धडकली। ही धडक इतकी भीषण होती की जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला। धोत्रे गावाजवळ ही घटना घडली। या अपघातात शेळके यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी आहेत। अशोक खरातच्या शिर्डी इथल्या महत्त्वाच्या जमीन घोटाळ्यात जितेंद्र शेळके प्रमुख साक्षीदार होते। ते अशोक खरात प्रकरणात तणावात असल्याचीही चर्चा आहे। जितेंद्र शेळके हे वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात याचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते। पण आता या अपघातावर अंजली दमानिया, विजय कुंभार यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आणि सुषमा अंधारे यांनी संशय व्यक्त केलाय। भोंदू बाबा अशोक खरातचे जवळचे सहकारी आणि त्याच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा आज समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू झाला। त्या अपघातात त्यांची पत्नी आणि मुलगा सुद्धा गंभीर जखमी झालेले आहेत। या भोंदू बाबाच्या एकूण कारनामे आणि त्या प्रकरणाची व्याप्ती पाहता या प्रकरणामध्ये काहीही घडू शकतं हे सुरुवातीपासून सगळ्यांना वाटत होतं। आता हा जो मृत्यू झाला तो अपघाती आहे की नाही याच्याबद्दल आता मत व्यक्त करता येणार नाही, परंतु या प्रकरणामध्ये गुंतलेली सगळी बडी राजकीय झेंड पाहता ज्यांचे फोटो आले, ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर त्यांचे संबंध आहेत, व्यवहार आहेत, हे सगळे गुन्हे आणखी किती खालच्या लेवलपर्यंत गेले असतील हे सध्या सांगता येणं अवघड आहे। परंतु त्यांच्याकडे असलेली एकूण शक्ती पाहता या प्रकरणात आपली नावं येऊ नयेत किंवा आपल्यावर काही बालंट येऊ नये यासाठी ही राजकीय मंडळी आणि प्रशासनातले लोक जे बाबाशी संबंधित होते आणि आहेत ते कुठल्याही प्रकारे काहीही करू शकतात। त्यामुळे या या अपघाताची तातडीने आणि सखोल चौकशी झाली पाहिजे, कारण ज्यांची यांचे नावं आलेत ते काही साधी माणसं नाही आहेत। त्यांचं समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये एक मोठं स्थान आहे। त्यांच्या बाबतीत मात्र शंका व्यक्त करावी अशी परिस्थिती निश्चितपणे आहे। खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे वन ऑफ दी संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे। मला ही गोष्ट खरं तर अविश्वसनीय वाटते, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जात आहे। कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय। शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवलं असतं। शिक्षा कायदा देईल, कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही। पण जी घटना आजची घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे एवढं नक्की। अजूनही पुढे न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढे येऊ नयेत, त्याचबरोबर इतर कुणी अडकू नये म्हणून हा अपघात घडवून आणलाय का असा संशय व्यक्त होतोय। शेळके हे खरातचे जवळचे सहकारी होते आणि त्यामुळं त्यांना खरातच्या काळ्या धंद्यांबद्दल बरीच माहिती असण्याची शक्यता होती। त्यांच्या चौकशीतूनही बरीच माहिती मिळू शकली असती, पण आता त्यांच्या अशा अकाली निधनानं या प्रकरणाच्या तपासाचा वेग मंदावेल का अशी भीती ही व्यक्त होतीये। म्हणून या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी होतीये। भोंदू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढे येणार असल्यानं खरातच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। त्यामुळे खरात प्रकरणातील इतर साक्षीदार किंवा ज्यांची नावं समोर आली आहेत त्यांच्या सुरक्षेचं काय असा सवालही आता उपस्थित केला जातोय। तुम्हाला या अपघाताविषयी काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रशांत शर्मांसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।